काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या सर्जन जनरल यांनी असं सांगितलं, की दारू पिल्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आणि कॅन्सर होण्यासाठी जे 3 मुख्य घटक आहेत, ते आहेत स्मोकिंग म्हणजे धूम्रपान किंवा तंबाखू कुठल्याही प्रकारची, ओबेसिटी किंवा लठ्ठपणा आणि दारू. म्हणजे ह्यातले तंबाखू आणि दारू ही व्यसनं आहेत. जी आपण कमी केली, तर आपलं कॅन्सरचं प्रमाणही कमी होतं. आणि तिसरा जो घटक आहे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा, तर त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढतं. आणि ह्याचं कारण असं आहे, की लठ्ठपणा ज्या गोष्टींमुळे होतो, म्हणजे उदाहरणार्थ व्यायामाचा अभाव, जंक फूड, व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स न मिळणं, तर तेच घटक हे कॅन्सर होण्यासाठी पण कारणीभूत ठरतात. त्याच्यामुळे लठ्ठपणा असेल, तर त्या लठ्ठपणामुळे कॅन्सर होतो असं नाहीये. तर लठ्ठपणा ज्या गोष्टींमुळे होतो, त्याच गोष्टींमुळे कॅन्सरसुद्धा होतो. त्याच्यामुळे जर आपण आपल्या आहारातले पदार्थ चांगले खाल्ले, जंक फूड बंद केलं, तर आपल्याला ओबेसिटी पण येणार नाही आणि त्या बरोबरीने टॉप अप एडव्हांटेज म्हणजे एकावर एक फ्री असं ज्याला आपण म्हणतो, की आपल्याला ओबेसिटी पण येणार नाही आणि आपल्याला कॅन्सरची शक्यता पण कमी होईल. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, जंक फूड हे सगळ्याच दृष्टींनी घातक ठरतं. त्याच्यामुळे व्यसन न करणे कुठल्याही प्रकारचं आणि आपला आहार सुधारणे आणि नियमित व्यायाम करणे, ह्या साध्या सोप्या गोष्टी जर आपण पाळल्या, तर आपल्याला आयुष्यातले बरेचसे आजार होणार नाहीत.